मुंबईतल्या माझगावमधील कोर्टाची इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे। परिणामी तिथलं कोर्ट शेवडीला हलवलं जाणार आहे। मात्र त्यामुळे तिथला परिसर व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचा प्रश्न मात्र गंभीर झालाय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं। त्यात माझगाव कोर्टाच्या इमारतीची परिस्थिती ही चिंताजनक असल्याचा अहवाल देण्यात आला होता। त्यामुळे माझगाव कोर्ट शेवडीला हलवलं जाणार आहे। त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे। खास म्हणजे असा की आमचं जे काही सेटल्ड प्रॅक्टिस आहे, जे काही आता व्यवस्थित आम्ही इथे सेटअप झालेलो, ते सगळं आता विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे। स्लॅब पडला तर हे काम आता चालू आहे काही दिवसापासून। मग ते सिलिंग्स वगैरे पण पडण्याची शक्यता आहे, म्हणून ते काय सॅम्पल घेऊन गेले होते आणि बहुतेक काल काहीतरी रिपोर्ट आली ऑडिट वरून ते बिल्डिंग डिलॅपिडेटेड कंडिशन मध्ये आहे, तर अर्धा तासमध्ये आम्हाला रिकामी करायला लावलं। रेडियास चंपा या अंध महिलेला लायन्स क्लबच्या माध्यमातून टेलिफोन बूथ देण्यात आला होता। मात्र आता त्यांच्यासमोर संकट निर्माण झालंय। कोर्टाला तुम्ही टेका लावून तुम्ही रिपेअरिंग काम करू शकता। शिफ्टिंग करण्याची काही गरज नाही आहे। आणि जर तुम्ही शिफ्टिंग केली शिवडी कोर्टला, तर मला शिवडी कोर्टला 200 स्क्वेअर फीटची झेरॉक्स सेंटरची मला जागा द्यावीच लागेल। जिथपर्यंत माझगाव कोर्ट तिथे शिवडी कोर्टला राहणार आहे, तिथपर्यंत मी तिकडे राहणार। आणि तेव्हा परत शिवडी माझगाव कोर्ट इथे या जागेवर आली तर मला ही परत जागा भेटली पाहिजे। इमारत धोकादायक असल्यानं कोर्ट हलवणं गरजेचं आहे। मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या उदरनिर्वाहाच्या समस्येवर प्रशासनानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। चेतन काशीकर, TV9 मुंबई। 9 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या